प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। परत एकदा मूर्ख लकीने मिहिकाच्या बाबतीत खूप मोठं कांड करून ठेवलेलं असतं। यात सत्याचा भयानक पद्धतीने माधवी समोर उलगडा होतात। माधवी लकीला जाब विचारण्याचा निश्चय करते, परंतु त्याच वेळी लकीला समजतं की जे काही त्याने केलेलं आहे ते सर्व माधवीला समजलं आहे। तेव्हा लकी खूप मोठं चुकीचं पाऊल उचलत माधवीचा भयानक ॲक्सिडेंट घडवून आणणार असतो। तर त्याच वेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माधवीचा जीव सागर स्वतः वाचवणार असतो। जेव्हा माधवी शुद्धीवर येते त्याच वेळी लकीचं सर्व काही सत्य बाहेर पडताच रागाने पेटलेला सागर आता स्वतःहून लकीला पोलिसांच्या ताब्यात देणार असतो आणि चिडलेली मुक्ता सुद्धा सर्वांसमोर लकीचं थोबाड फोडणार असते। तर आता मिहिकाचं सत्य माधवीला कसं समजणार आणि त्यानंतर लकी माधवीचा ॲक्सिडेंट कसा घडवून आणणार आणि तिथे ऐनवेळी सागर पोहोचून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माधवीचा जीव कसा वाचवणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मिहिकाच्या बाबतीत लकीने खूप मोठं कारस्थान करून ठेवलेलं असतं आणि तेच कारस्थान जेव्हा माधवीच्या समोर आलेलं असतं तेव्हा जाब विचारण्यासाठी माधवी कोळी घराण्यात गेलेली असते। पेटलेल्या माधवीला पाहता क्षणी स्वातीला सर्व काही सत्य समजलेलं असतं। तर माधवी स्वातीला म्हणत असते की लकी कुठे आहे, मला त्याला आत्ताच्या आत्ता खडसावून जाब विचारायचा आहे। तर मुद्दाम स्वाती आता काहीच माहिती नसल्याचं नाटक करत माधवीला म्हणायला लागते की जे काही झालं आहे ते मला सांगा आणि तुम्ही लकीला का शोधत आहात, तुम्ही एवढ्या का चिडल्या आहात। तेव्हा माधवी म्हणत असते की मला लकीलाच भेटायचं आहे आणि त्याने जे काही कारस्थान केलं आहे ना त्याचा जाब विचारायचा आहे। आता तो घरात नसला म्हणून काय झालं, जर तुझा भाऊ इथे आला ना तर त्याला माझ्याकडे पाठवून दे, मी त्याला सुतासारखा सरळ केल्याशिवाय शांत बसणार नाही, असं म्हणून माधवी रागानेच तेथून निघून येते। तर अचानकपणे स्वातीच्या लक्षात येतं की लकीचा लॅपटॉप तर माधवीकडे होता, म्हणजेच लकीने खूप मोठं कांड करून ठेवलं आहे आणि लगेचच स्वाती लकीला फोन करते। तर इकडे माधवी बाहेर आलेली असते आणि ती सर्व काही हकीकत मुक्ताला सांगण्याचं ठरवते। ती मुक्ताला फोन सुद्धा करते, परंतु मुक्ता एक इमर्जन्सी केस हँडल करत असल्याने मुक्ता फोन घेत नसते। तेव्हा माधवी विचार करते की मुक्ताला जाऊन भेटायचं आणि सर्व काही कारस्थान लकीचं बाहेर काढायचं आणि माधवी तडकपणे निघते ती मुक्ताकडे। तर स्वातीने तोपर्यंत लकीला सर्व काही फोनवरती सांगितलेलं असतं। तेव्हा लकी फारच चिडलेला असतो। हे जर सर्व काही कारस्थान सागरच्या समोर आलं तर दादूस मला सोडणार नाही, या भीतीने लकी आता खूप मोठं चुकीचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतो। लकी सोबत त्याचे मित्र असतात आणि त्यातील एका मित्राची गाडी लकीकडे असते आणि लकी त्याची गाडी एक इमर्जन्सी केस आहे, मला लवकरात लवकर तिथे जावं लागेल असं म्हणून खोटं बोलून मित्राकडून गाडी घेतो। तर लकी गाडी घेऊन तडकपणे निघतो तो माधवीकडे। तर इकडे माधवी रिक्षा शोधत असते, परंतु काही केल्या माधवीला रिक्षा भेटतच नसते। तर माधवी मुक्ताला फोन करतच असते, इतक्यातच एक दुसरीच व्यक्ती फोन उचलते। तोपर्यंत इकडे माधवी एका रिक्षावाल्याशी वाद घालत असते आणि मी खूप सारे पैसे देईन तुम्हाला, परंतु मला माझ्या मुलीची लवकरात लवकर भेट घ्यायची आहे, तुम्ही तिकडेच चला म्हणून वाद घालायला लागलेले असते आणि तो रिक्षावाला सुद्धा खडसावून माधवीला नकार देत असतो। तर माधवी त्या व्यक्तीशी बोलत म्हणायला लागते की मला मुक्ताशी बोलायचं आहे, परंतु ती व्यक्ती सांगते की नाही, मुक्ता एक इमर्जन्सी केस हँडल करते आहे, तुम्हाला काही सांगायचं असेल तर पुन्हा पटकन सांगा। तेव्हा माधवी इकडून लगेचच फोन कट करते। तर त्या व्यक्तीला मात्र एक वेगळाच संशय आलेला असतो। तर चिडलेली माधवी डायरेक्ट मुक्ताकडे जाण्याचा निश्चय करते आणि रस्त्याने जात असताना स्वतःलाच म्हणायला की लकी मी तुला अजिबात सोडणार नाही, तू माझ्या मिहिकासोबत असं कसं काय करू शकतो। माधवी स्वतःशीच बोलत निघालेली असते, इतक्यात समोरून लकी खूप वेगाने कार घेऊन आलेला असतो। जेव्हा माधवी त्याच्या नजरेस पडते त्याच वेळी लकी जोराने आणलेली कार डायरेक्ट माधवीच्या अंगावरती घेऊन जात आणि माधवीचा भयानक ॲक्सिडेंट घडवतो आणि तेथून पळून निघून गेलेला असतो। तर माधवी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते। तेव्हा तेथील सर्व लोक आता गाड्या थांबवून माधवीच्या भोवती जमलेले असतात। इतक्यातच तिथे देवकृपेने सागर आलेला असतो आणि एवढी सर्व गर्दी कशासाठी जमली आहे हे पाहत असतो। तेव्हा अचानकपणे एका व्यक्तीच्या हाती लकीचा लॅपटॉप सागरला दिसतो आणि सागर तो लॅपटॉप तर माझ्या भावाचा आहे, इथे काय घडलं आहे असं घाबरून विचारतो। तेव्हा तो व्यक्ती सांगायला लागतो की ते एका बाईचा ॲक्सिडेंट झाला आहे, कोण आहे मला माहीत नाही, परंतु
खूप सारं रक्त वाहत आहे आणि तिची मदत करण्यासाठी कोणी पुढे सुद्धा येत नाही। तेव्हा सागर घाबरत घाबरत एक एक पाऊल पुढे टाकत जातो आणि पाहतो तर तिथे मुक्ताची आई म्हणजेच माधवी पडलेली असते। तेव्हा सागर पटकन कशाचाही विचार न करता माधवीला आपल्या गाडीमध्ये घेतो आणि डायरेक्ट सिटी हॉस्पिटलला निघालेला असतो। सागर खूपच रडायला लागलेला असतो आणि माधवीची जी काही हालत कोणी केली आहे आणि ज्याने ॲक्सिडेंट घडवून आणला असेल त्याला जिवंत सोडणार नाही असं म्हणायला लागलेला असतो। तर तिकडे मुक्ताला सर्व काही त्या व्यक्तीने सांगितलेलं असतं की तिच्या आईचा फोन आला आहे आणि त्यांच्या बोलण्यावरून त्या खूप घाबरल्यासारख्या वाटत होत्या। तेव्हा मुक्ता इकडे खूप सारा फोन ट्राय करत असते, परंतु सागरची हिंमतच नसते होत मुक्ताला हे सर्व काही सांगण्याची। परंतु काळजावरती दगड ठेवून सागर अखेर फोन उचलतो आणि मुक्ताला झालेली सर्व हकीकत सांगायला लागतो। तेव्हा मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते। सागर म्हणतो की मी त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो आहे, तुम्ही यायचं असेल तर तिकडेच पटकन या। मुक्ता आता कशाचाही विचार न करता डायरेक्ट माधवीकडे धाव घेते। तर सागरने माधवीला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि डॉक्टरांच्या हातापाया पडून त्यांना म्हणायला लागलेलं असतं की तुम्हाला हवे तेवढे पैसे मी देतो, परंतु माझ्या आईंना वाचवा। तर डॉक्टर लगेचच सागरला धीर देतात आणि तुमच्या आईंना आम्ही वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करू असं सांगून ऑपरेशन थिएटरमध्ये माधवीला घेऊन गेलेले असतात। इतक्यातच मुक्ता आलेली असते आणि मुक्ता जेव्हा सागरला पाहते तर सागरचा शर्ट पूर्ण रक्ताने भिजलेला असतो आणि सागरच्या शर्टावरचं रक्त पाहून मुक्ता पूर्णपणे कोलमडून जाते। तर सागर लगेचच मुक्ताला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो। मुक्ता खूप डसा रडायला लागलेली असते आणि अचानकपणे हे सर्व काही कसं घडलं असं विचारत असते। तर मुक्ता लगेचच जाते आणि जेव्हा काचेमधून माधवीला पाहते तेव्हा मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो आणि मुक्ता सागरच्या गळ्यात पडून डसाडसा रडत असते। तर सागर मुक्ताला धीर देत म्हणायला लागतो की तुमच्या आईंना काही होणार नाही, तुमचा स्वामींवरती विश्वास आहे ना, मग आपल्या आई या संकटातून सुखरूपपणे बाहेर पडतील। इतक्यातच मयुरेश, मंजिरी आणि मिहिका तिथे आलेले असतात। तर ते तिघेही आता सागरला हे सर्व काही कसं घडलं असल्याचं विचारतात। तेव्हा पेटून उठलेला सागर म्हणायला लागतो की आईंवरती विश्वास आहे ना, मग आपल्या आई या संकटातून सुखरूपपणे बाहेर पडतील। इतक्यातच मयुरेश, मंजिरी आणि मिहिका तिथे आलेले असतात। तर ते तिघेही आता सागरला हे सर्व काही कसं घडलं असल्याचं विचारतात। तेव्हा पेटून उठलेला सागर म्हणायला लागतो की आईंची जी हालत आता आहे ती ज्याने कोणी केली आहे ना त्याला तर मी जिवंत सोडणार नाही। परंतु सागरला हेच माहिती नसतं की स्वतःच्या भावानेच त्याच्याशी दगाबाजी केली आहे आणि माधवीचा भयानक ॲक्सिडेंट घडवून आणला आहे। त्यानंतर सागर बाबांबद्दल म्हणजेच पुरुषोत्तम बद्दल विचारतो। तेव्हा मयुरेश सांगायला लागतो की आमची हिंमत नाही झाली त्यांना सर्व काही सत्य सांगण्याची, परंतु आम्ही त्यांना खोटं सांगितलं आहे की आईंच्या मैत्रिणीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि बाबा कदाचित थोड्या वेळातच आता इथे येतील सुद्धा। तर मंजिरी, मिहिका आणि मुक्ता तिघी आता हायमकुलून रडायला लागलेले असतात। तेव्हा सागर म्हणायला लागतो की जर तुम्ही तिघीही अशा रडत राहिलात तर बाबा आल्यानंतर त्यांना कोण सावरणार आहे, त्यांची समजूत कोण काढणार आहे? तुम्हालाच आता खंबीरपणे उभं राहावं लागेल आणि विश्वास ठेवावा लागेल की आई नक्की या संकटातून बाहेर पडतील। इतक्यातच तिथे पुरुषोत्तम येतात। तेव्हा सागर लगेचच त्यांना बाजूला घेऊन जात, कारण मुक्ता, मंजिरी आणि मिहिकामध्ये एवढी हिंमतच नसते पुरुषोत्तमला सर्व काही हकीकत सांगण्याची। तर सागर पुरुषोत्तमला म्हणायला लागतो की बाबा मी जे काही सांगणार आहे ते तुम्ही प्लीज शांतपणाने ऐका। खरं तर आईंच्या मैत्रिणीचा नाही तर स्वतः आईचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि देवकृपेने मी तिथे वेळेवर पोहोचलो होतो म्हणून त्यांना मी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो, परंतु तुम्ही अजिबात खचून जायचं नाही। तेव्हा पुरुषोत्तमसाठी हा खूप मोठा धक्का असतो आणि धक्क्यानेच पुरुषोत्तम म्हणायला लागतो परंतु तुम्ही डॉक्टरांची भेट घेतली का, काय म्हणाले डॉक्टर? तेव्हा सागर म्हणतो की ट्रीटमेंट चालू केली आहे, ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांना घेऊन गेले आहेत आणि तुम्ही खचून जाऊ नका, कारण मुक्ता, मिहिका आणि मंजिरी या तिघी सुद्धा पूर्णपणे खचले आहेत। जर तुम्हीच असं कोलमडून पडलात तर त्यांनाही कोण सावरणार आहे आणि विश्वास ठेवा आपल्या आईंना काही नाही होणार आहे। इतक्यातच मुक्ता तिथे येते आणि मुक्ता आणि पुरुषोत्तम एकमेकांना पाहतात आणि दोघेही एकमेकांच्या गळ्यात पडून डसाडसा रडत असतात। तर लगेचच पुरुषोत्तम मुक्ताची समजूत काढत म्हणायला लागतो की जर माधवीचा ॲक्सिडेंट झाला आणि तेव्हा तिथे जर ऐनवेळी सागर आले नसते तर आपण माधवीला कुठे शोधणार होतो? स्वामींचीच कृपा आहे आणि आता स्वामीच आपल्याला या संकटातून बाहेर काढतील। आपली माधवी मृत्यूशी झुंज देऊन नक्की परत येईल। इतक्यातच तिथे डॉक्टर बाहेर आलेले असतात। सर्वच जण आता डॉक्टरांकडे जातात। तेव्हा डॉक्टर म्हणायला लागतात की ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे। तेव्हा सर्वच जण सुटकेचा श्वास सोडतात। तर डॉक्टर म्हणतात की
परंतु एक कंडिशन आहे, म्हणजे त्यांना लवकरात लवकर शुद्धीवर यावंच लागेल. तेव्हा मुक्ता म्हणते की एक्झॅक्ट माझ्या आईची सिच्युएशन काय आहे हे तुम्ही मला सांगू शकता का? म्हणजे मी एक डॉक्टर आहे आणि मी हे सर्व काही समजू शकते. तर डॉक्टर सांगायला लागतात की त्यांचं ब्लड खूप लॉस झाला आहे. आम्ही त्यांना ब्लड तर चढवलं आहे, परंतु याच्या आधी त्यांना खूप मोठा शॉक लागला आहे. कदाचित अशी एखादी भयानक घटना घडली असेल तर, आणि त्याचमुळे त्या रिस्पॉन्स करत नाही आहेत. परंतु 24 तासाच्या आत जर त्या शुद्धीवर नाही आल्या तर त्यांचे कोमात जाण्याचे चान्सेस खूप आहे. आता डॉक्टरांचे तोंडून पडलेल्या त्या वाक्याने इकडे सर्वजण धक्क्याने खाली बसतात. इतक्यातच तिथे नर्स येते आणि नर्स माधवीजवळ जेवढ्या काही वस्तू होत्या त्या सर्व काही सागरच्या हाती सोपवत. तर सागर आता त्या सर्व वस्तू पाहणार. इतक्यात नर्स म्हणते की अजून थोड्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या राहिल्या आहेत, त्या तुम्ही प्लीज पूर्ण करून घेता का? तेव्हा सागर त्या सर्व वस्तू मुक्ताच्या हाती देतो आणि तेथून जातो. तर लकीचा लॅपटॉप पाहता क्षणी मुक्ताला खूप मोठा संशय येतो आणि तिला वाटायला लागतं की आईच्या हाती लकीचा लॅपटॉप कसा काय असेल. आणि मुक्ता लकीचा लॅपटॉप ओपन करून पाहणार. इतक्यातच तिथे पोलीस आलेले असतात. तर लगेचच सागर पोलिसांना म्हणायला लागतो की तुम्ही इथे कशासाठी आलात? तेव्हा पोलीस सांगतात की आम्ही माधवीची चौकशी करण्यासाठी आलो आहोत. तर सागर म्हणायला लागतो की आमच्या आई अजून शुद्धीवर आलेल्या नाही. तेव्हा पुरुषोत्तम सागरची समजूत काढत म्हणायला लागतो की त्यांना त्यांचं काम करू दे. तर आता माधवी शुद्धीवर येताच लकीबद्दलचं सर्व सत्य सर्वांना सांगणार का? आणि जेव्हा लकी काय कांड करून ठेवलं आहे हे जेव्हा सागरला समजणार, त्याचवेळी सागर स्वतःहून लकीला पोलिसांच्या ताब्यात देणार असतो. तर मालिकेचे असेच एपिसोड पाहण्यासाठी बेल नोटिफिकेशन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब नक्की